मित्रांनो, ज्या देशाच्या सरकारकडे सर्वात जास्त गोल्ड रिझर्व्ह म्हणजे सोन्याचा साठा असतो तो देश सर्वात श्रीमंत मानला जातो. देशाच्या आर्थिक स्थिरतेमध्ये सोन्याचे साठे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. चलनातील चढ उतार आणि आर्थिक संकटांपासून संरक्षण म्हणून काम करतात. एकीकडे भारत आणि इतर देश अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी सोन्याचा साठा वाढवत आहेत, पण सर्वात जास्त सोन्याचा साठा असलेला देश मात्र सोनं विकायचा विचार करत आहे. हा देश नक्की कोणता आहे आणि तो सोनं कशासाठी विकणार आहे याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याआधी या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा नक्की शेअर करा. अमेरिकेच्या सेनेटर सिन्थिया लुमिस यांनी अमेरिकेची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी एक नवीन प्रस्ताव सादर केला आहे, ज्याने जगभरातील आर्थिक तज्ञांचे लक्ष वेधले आहे. सिन्थिया लुमिस यांनी फेडरल रिझर्व्ह कडे असलेल्या सोन्याचा काही भाग विकून 10 लाख बिटकॉइन खरेदी करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर मांडला आहे. त्यांच्या मते बिटकॉइन ही जागतिक स्तरावर आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी एक नवीन संधी ठरू शकते. त्या म्हणतात, सोनं हे भूतकाळाचं प्रतीक आहे, पण बिटकॉइन हे भविष्य आहे. सिन्थिया लुमिस यांच्या मते बिटकॉइनला अमेरिकेच्या नॅशनल रिझर्व्ह ॲसेटचा भाग बनवल्यामुळे भविष्यात